महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। विधान परिषदेसाठी अमर राजूरकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल। महाराष्ट्र आणि विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारांच्या निवडणुका संदर्भात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आणि पक्षाचे शहर अध्यक्ष अमर राजूरकर यांनी नांदेडमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। अमर राजूरकर हे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांचे निकटचे सहकारी मानले जातात। काल भाजपने राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि धनपरिषद निवडणुकांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली, ज्यामध्ये अमर राजूरकर यांच्या नावाचा समावेश होता। सूत्रानुसार अशोक चव्हाण यांनी त्यांची उमेदवारी निश्चित करण्यासाठी पक्ष नेतृत्वाकडे मोठे प्रयत्न केले। राजूरकर यापूर्वी दोनदा नांदेड मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले आहेत। पूर्वी ते काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले होते। त्यावेळी अशोक चव्हाण आणि अमर राजूरकर दोघेही काँग्रेसचे सदस्य होते, परंतु नंतर दोन्ही नेते भाजपमध्ये सामील झाले। भाजपमध्ये सामील झाल्यानंतर पक्षाने अमर राजूरकर यांना विधान परिषद निवडणुकीसाठी आपला उमेदवार बनवण्याची ही पहिलीच वेळ आहे। या मतदारसंघात भाजप आणि त्यांचा मित्रपक्ष शिवसेना यांचे बहुमत असल्याने अमर राजूरकर यांच्या विजयाची शक्यता प्रबळ मानली जात आहे। दुसरीकडे भाजपच्या स्पर्धेत काँग्रेसकडून अद्याप कोणताही उमेदवार निश्चित झालेला नाही। सोमथिंकर, माधवराव पाटील जोडगावकर आणि प्रवीण पायल चकलीकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। काँग्रेस पक्ष या अपक्ष उमेदवारांपैकी एकाला आपला उमेदवार बनवू शकतो, त्यामुळे ही निवडणूक लढत रंजक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। हे स्पष्ट आहे की उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 4 जून निश्चित करण्यात आली आहे। यानंतरच निवडणुकीच्या रिंगणात किती उमेदवार टिकून राहतात आणि किती उमेदवार माघार घेतात याचे चित्र स्पष्ट होईल। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, किरण सदावर्ते, नांदेड। हैसियत से शिवसेना, राष्ट्रवादी और भाजपा के कंबाइंड उम्मीदवार की हैसियत से भाजपा के महानगर अध्यक्ष अमर राजूरकर इनको उम्मीदवारी पार्टी ने घोषित की है और आज नामांकन भरने का आखिरी दिन था, इसीलिए अमरनाथ राजूरकर के नॉमिनेशन फाइल करने के लिए हम सब यहाँ पर आए हैं। और आप देखेंगे कि तीनों ही पार्टी के प्रतिनिधि है, सभी लोग यहाँ पर हैं और कोई दिक्कत नहीं है। सर, महायुति में शामिल एनसीपी के जो एमएलए हैं उनके लड़के ने भी फॉर्म भरा है। ऐसा है कि कल रात को ये फैसला होने के कारण बहुत से लोगों को पहले पता नहीं था कि कौन से पार्टी को जाने वाले, तो कुछ लोगों ने एडवांस में भरा होगा। अभी 4 तारीख तो विड्रॉल है ही। बरं साहेब, आज प्रताप पाटील चिखलीकर आणि हेमंत पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी 15 तास बैठक झाली। प्रताप पाटील हे राष्ट्रवादीचे आहेत, हेमंत पाटील हे शिवसेनेचे आहेत, त्या दोन मित्र पक्षाचे नेते एकत्र भेटणं हे स्वाभाविक आहे, त्यात गैर काय। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।